आपल्या मुखेडमध्ये आज 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता, तर आपण कॉलेज सोडून आलो होतो। तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय। तर दररोजप्रमाणे आपल्याला कामच नाही, मग काय आपण चाललो होतो कॉलेजला, पण आज थोडं वेगळं बरं का, आपल्याला दुपारून यायचंय घरी। त्याआधी आपलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला लेक्चर अटेंड करायचं, मग आपण चाललो होतो क्लासमध्ये। तर आपण चालू एकदम दमादमाने एकदम व्यवस्थित। तर आपल्याला मोकार आनंद हो राहिला, कारण आपण चाललो होतो लेक्चर अटेंड करायला, आज ते पण आपल्या क्लासमध्ये। तर आपलं लेक्चर आवरलं, मग चाललो होतो आपण घरच्या दिशेने। त्याआधी आपल्या एसएनडीला पण बाय बाय करून द्यावं म्हणून मग थेट आलो आपण आपल्या लाडक्या मुखेडमध्ये, कारण आपल्या मुखेडमध्ये आज 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता। तर 2-4 गोणे भंडाऱ्याचे आम्हीच नाचून टाकले आज। मग आपण चालू आता सर्व मंदिरांचे दर्शन घ्यायला। तर गाड्या ओढायला टाइम पण या लहान पोरांनी त्यांची वाली जागा बसायची आताच फिक्स करून ठेवली बघा। तर आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही पण असंच बसायचं बरं का 12 गाडीमध्ये। गाडी ओढायला 1 तास राहायचं, पण आम्ही आमची जागा अशीच फिक्स करून ठेवायची। तर तेवढ्यात आपल्याला आपले मित्र भेटले। गावाचा कार्यक्रम म्हणले आज सर्व पोरं येणार म्हणजे येणारच। तर एवढं आदित्य साळवे आले आदित्य साळवेला भरून टाकलं सर्व पोरांनी। मग मुख्यटी सर्व युवा कार्यकर्ते आपले मागच चालले होते। तर ते म्हणे आदित्य भाऊ एखादा ब्लॉग घेऊन टाका ना आपल्याला पण। तर आम्ही पण सर्व मोठ्याने गागत होतो खंडराव महाराज की जय। तर आम्ही पण सर्व पोरांना सांगितलं होतं घसा कोरडा पडला चालन, पण आवाज मोठा निघला पाहिजे। तर पालखी घेऊन आम्ही मारला अख्ख्या गावाला गारका। आता सर्व देवांचं दर्शन घेतलं होतं नवरदेवानी। आता आपल्याला जायचंय 12 गाड्यांक। तर आपण आपल्या भरत भाऊला म्हणलं, ओ भरत भाऊ आपल्याकडे लक्ष द्या म्हणलं। मग आपण आलो पुढं, कारण आपल्याला क्लिप काढायची होती। तर हा भाऊ लय हसू राहिला, का बरं हसू राहिला काय नाही, आपण काही विचारलं नाही, पण विचारावं लागेल का बरं हसू